नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MCA CET बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण एक्झाम ओव्हरव्ह्यू, एक्झाम पॅटर्न, एक्झाम डेट्स, सिलेबस, एलिजिबिलिटी क्रायटेरिया या सर्व गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला जर MCA CET मध्ये 180 प्लस मार्क्स घ्यायचे असतील तर त्यासाठी काय करावं लागेल, या एक्झामची तयारी कशी करावी लागेल, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला लाईक करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक्झामचा ओव्हरव्ह्यू पाहूयात. तर या एक्झामचं नाव आहे MCA CET 2026. फुल फॉर्म आहे महाराष्ट्र MCA कॉमन एंट्रन्स टेस्ट. म्हणजे तुम्हाला MCA साठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला MCA CET एक्झाम द्यावी लागते. तर ती ही एक्झाम असते. ओके, ही एक मास्टर लेवलची डिग्री आहे. म्हणजे बॅचलर डिग्री झाल्यानंतर तुम्हाला ती डिग्री घेता येईल. त्याच्यानंतर ही महाराष्ट्र सेल थ्रू कंडक्ट केली जाते एक्झाम आणि ही एक स्टेट लेवलची एक्झाम आहे. याचं फुल फॉर्म आहे किंवा हा कोर्स, याच्या थ्रू आपण कोणता कोर्स करू शकतो तर मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स हा कोर्स तुम्ही करू शकता. आता पाहूयात कोर्स लेवल कोणती आहे तर पोस्ट ग्रॅज्युएट. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला ही पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री करता येईल. एक्झामची फ्रिक्वेन्सी वर्षातून एकदा ही एक्झाम होती, ऑनलाईन असेल, टोटली कम्प्युटर बेस ही एक्झाम असेल. आता इथे मी ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली आहे. तुम्ही ही लिंक कॉपी करून सर्च करू शकता, त्यावरती अजून ऑफिशियल गोष्टी तुम्हाला मिळतील. आता या एक्झामची फीस असेल जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी असेल 1200 रुपये आणि रिझर्व कॅटेगरी म्हणजे त्यामध्ये OBC, SC, NT, विषय NT, ऑर्फन असेल किंवा अजून बरेचसे रिझर्व मध्ये येतात, तर त्या सगळ्यांसाठी 1000 रुपये फीस आहे. ओके, नेक्स्ट पाहूयात आपण एक्झाम डेट्स. एक्झामच्या डेट्स पाहूयात. तर मे बी आता या टेंटेटिव्ह डेट्स आहेत, कन्फर्म नाही आहे, त्या मागे पुढे डेट्स होऊ शकतात. आपण लास्ट इयरच्या डेटानुसार या डेट्सचं अनालिसिस केलेलं आहे. ओके, तर रजिस्ट्रेशनचे फॉर्म हे डिसेंबर महिन्यात सुरू होतील आणि सबमिशन हे फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये म्हणजे नियरली एखादी 2 महिने तुम्हाला भेटतील रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ओके, सो रजिस्ट्रेशन सुरू झालं की लगेच एखादी 2 दिवसात नका करत जाऊ कुठल्याही एक्झामचं, कारण स्टार्टिंगला एक्झाम फॉर्म मध्ये थोडेसे चुका असतात. तर ते व्यवस्थित करण्यामध्ये थोडे 1-2 दिवस जातात. सो 2-4 दिवसानंतर कुठल्याही एक्झामचं रजिस्ट्रेशन करायला स्टार्ट करत जा. त्यानंतर आपण ऍप्लिकेशन करेक्शन, त्याच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करेक्शन करता येतं. म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये जर काही चुका असतील तर त्या तुम्हाला करेक्ट करता येतील. ऍडमिट कार्ड तुम्हाला मार्चच्या 2nd वीक पर्यंत मिळून जाईल. त्यानंतर तुमची एक्झामची डेट असेल मार्चच्या 4th वीक मध्ये. ओके, त्यानंतर तुम्हाला एप्रिलच्या पहिल्या वीक मध्ये तुमचं रिझल्ट अनाऊन्स होईल आणि त्यानंतर एप्रिलच्या किंवा मे मध्ये तुमची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल. म्हणजे जी ऍडमिशनची प्रोसेस असते ती तुमची सुरू होईल. त्याच्यानंतर पाहूयात एक्झाम पॅटर्न. तर टोटल ही 90 मिनिटांचा पेपर असतो, म्हणजे 1.5 तासांचा पेपर असतो. यामध्ये टोटल 100 प्रश्न असतात. एका प्रश्नाला 2 मार्क असतात, म्हणजे टोटल 200 मार्कांचा हा पेपर असतो. याच्यामध्ये एक प्रश्नाला 4 ऑप्शन्स असतात, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, MCQs असतात. मार्किंग स्कीम काय पाहूयात. एका प्रश्नाला 2 मार्क, यामध्ये बोनस पॉइंट आहे ते म्हणजे इथे या एक्झामला कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. नो निगेटिव्ह मार्किंग फॉर इनकरेक्ट आन्सर्स. टोटल 4 सेक्शनचा हा पेपर असतो. चला आता पाहूया एक्झाम सिलेबस. आता एक्झाम सिलेबस मी तुम्हाला सांगितलं होतं की 4 सेक्शन असतात. तर फर्स्ट सेक्शन आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. याच्यावरती 30 प्रश्न येतात, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. अशा 60 मार्कांसाठी मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स असतं. त्याच्यानंतर लॉजिकल और ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग. ओके, तर लॉजिकल अँड ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग चे 30 प्रश्न असतात, 60 मार्क. इंग्लिश कम्प्रेन्शन अँड वर्बल ॲबिलिटी याच्यावरती 20 प्रश्न असतात, म्हणजे 40 मार्क. आणि कम्प्युटर कॉन्सेप्ट याच्यावरती 20 प्रश्न असतात, म्हणजे 40 मार्क. आता विद्यार्थी मित्रांनो, असा टोटल 200 मार्कांचा पेपर असतो आणि जी ड्युरेशन दिली आहे ही आपल्याला टोटल म्हणजे हे 4ही सेक्शन 90 मिनिटात सोडवावे लागतात. हे काय प्रत्येक सेक्शनसाठी सेपरेट 90 मिनिट नसतात, तर पूर्ण हे 4ही सेक्शन आपल्याला 90 मिनिटात सोडवावे लागतात. ओके,
त्याच्यानंतर पाहूयात इलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे तुम्ही त्या एक्झामसाठी पात्र आहात की नाही. फर्स्ट क्रायटेरिया आहे तो म्हणजे तुम्ही इंडियन सिटीजन असला पाहिजेत. त्यासोबतच तुम्ही एक ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं पाहिजे कुठल्याही रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट मधून. त्यासोबतच तुम्हाला एक मार्किंग स्कीम आहे, मार्क क्रायटेरिया आहे, ते म्हणजे डिग्रीमध्ये, ग्रॅज्युएशन डिग्रीमध्ये तुम्हाला 50% मार्क कमीत कमी पाहिजेत. हे झालं जनरल कॅटेगरी म्हणजे ओपनसाठी. आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45% कॅटेगरी आहे. रिझर्व्ह मध्ये येतात EWS, OBC, SC, NT, ऑर्फन असे सगळे येतात. त्यानंतर आपण पाहूयात सब्जेक्ट्स. मॅथमॅटिक्स विल बी कंपल्सरी सब्जेक्ट दॅट कॅन्डिडेट मस्ट हॅव इन 12th और ग्रॅज्युएशन लेवल. आता मॅथमॅटिक्स हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे जो तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये किंवा 12वी मध्ये असायला हवा. म्हणजे जर तुम्हाला MCA करायचे तर तुम्हाला बेसिक नॉलेज असलं पाहिजे. फक्त नॉलेज असून फायदा नाही, तर ते कागदावरती असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या कुठल्या तरी डिग्रीमध्ये किंवा 12th सर्टिफिकेटमध्ये मॅथ्स असणं गरजेचं आहे. त्यासोबतच अपिअरिंग, म्हणजे जर तुम्ही फायनल इयर स्टुडंट असाल, डिग्रीचे फायनल इयर स्टुडंट्स असाल, तरीही तुम्हाला MCA CET साठी ऍडमिशन घेता येतं. समजलं. हे झाले काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम मध्ये तुम्हाला टोटल 200 मार्कांचा पेपर असतो आणि तुम्हाला 180+ मार्क्स पाहिजेत. तर यासाठी काय करावं लागेल, कशा गोष्टी करायच्या, त्यासाठी तुम्हाला एक व्यवस्थित गायडन्स लागतं, स्टेप बाय स्टेप गायडन्स लागतं. तर त्यासाठी तुमच्यासाठी आम्ही MCA CET चा कोर्स, एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. हे लेक्चर्स कधी मिस झाले तर त्यासाठी तुमच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल केलेले आहेत. त्यासोबतच तुम्हाला 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज अवेलेबल केल्या आहेत. यामध्ये चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, त्यासोबतच फुल सिलेबस देखील टेस्ट सिरीज अवेलेबल होतील. यासोबतच 2000+ आमचे क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील अवेलेबल केल्या आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये, आणि ते पण फक्त 5,000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील किंवा कोर्स जॉईन करण्यामध्ये काही अडचण येत असेल तर मी दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता कोर्स कसा जॉईन करायचा, तर त्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन आपलं ग्लोबल ऑनलाईन ऍप सर्च करा. तिथे सर्च केल्यानंतर आपल्या एक्झामचं त्या ऍपमध्ये आपल्या एक्झामचं नाव टाका. त्यानंतर तुम्हाला आपला कोर्स दिसेल, तिथे जाऊन तुम्ही एनरोल करू शकता. आणि तिथे जर काही अडचण आली तर मी नंबर ऑलरेडी दिलेत, सो त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता या नंबरवरती तुम्ही तुमचे काही पर्सनल डाऊट्स असतील किंवा एक्झाम रिलेटेड काही क्वेरीज असतील तर किंवा कोर्स बद्दल काही क्वेरीज असतील तर त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही सोल्युशन काढू शकता. ओके. तर विद्यार्थी, आपण हा कोर्स तुमच्यासाठी लॉन्च केला, तर हा कोर्स तुम्ही नक्कीच जॉईन करा. हा कोर्स जॉईन केल्याने तुम्हाला एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपला व्हिडिओ इथेच थांबूयात. थँक्यू. नाईस डे. बाय.